मित्रांनो, मला नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे. त्यासाठी तुमचा खूप खूप सपोर्ट हवा तुमच्या शेतकरी मित्रासाठी. हे बघू शकता, हे माझं शेत आहे. त्यात कपाशी बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे सध्याला पावसामुळे नुकसान झाल्यामुळे कपाशीचे झाडं नाही वाढेल आणि कापूससुद्धा एवढा काही नाही आहे ह्यावेळेस. हे पाहू शकता तुम्ही. हे बघा कसे कापूस एवढा काही दिसत नाही यावेळेस. हे पहा मित्रांनो, किती नुकसान झालेले यावेळेस. कापूस नाही एवढा काही. तर तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ माझा शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना यावेळेस मदत जास्त झाली पाहिजे. कारण की शेतकऱ्याच्या वेळेस खूप नुकसान आहे आणि आता सध्याला कापूस तर आहे, याचायचं तर आहे, परंतु पाऊस जर का झाला तर ह्या डबल या कपाशीचं पण नुकसान आहे आणि कापूस वाढला झाल्यामुळं मग त्याला भाव पण येत नाही डबल. पुन्हा त्यांचं चालू राहतं, कापूस चांगला नाही असं नाही तसं नाही. आता ही पाऊस येऊ शकतो, शक्यता तर आहे. आज वाटू राहिली, आभाळ तर येईल खूप सारं. तर त्यामुळे तुम्ही बघू शकता की किती नुकसान झालेलं आहे यावेळेस. आता पहा की शेतामध्ये विहीर आहे माझ्या. विहिरीमध्ये पाणी तर आहे. यावेळेस पाऊसच खूप झाला, पाणी भरपूर आहे. पाण्याचं पण काही कमी नाही यावेळेस. परंतु जर का पाऊस आला तर हे जे ते कपाशी आहे त्याचं तर नुकसान तर होणारच आहे. त्यामुळे आता मी आलेलो आहे कापूस याचायसाठी शेतात. एकटाच आलो आज. काय करताय, पावसाचं वातावरण पाहून आलो कापूस याचायला. आता आपला मिनी ब्लॉग जर का तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुमच्या शेतकरी मित्राला लवकरात लवकर वर जाऊ द्या, असंच तुमचा आशीर्वाद राहू द्या. हीच तुमच्याशी माझी प्रार्थना. तुम्हीच सांगा आता मित्रांनो, काय करायचं तरी काय. कपाशीचे झाडं नाही वाढेल, काही नाही. कापूस नाही एवढा काही फुटेल. झाडं छोटे छोटे. ही विहीर. हॅलो मित्रांनो, माझी ते सावली दिसू राहील तिथं. काय करा यार मित्रांनो, ऊन पण खूप पडेल आहे. या उन्हात कापूस याचायला लागेल आता. आणि पाऊस तर वरून येईन, त्याचा प्रेशर पण अजूनच जास्त आहे. चला मित्रांनो, येस तुम्ही आता कापूस. आता इथेच आमचा मिनी ब्लॉग बंद करतोय.